अहमदाबादच्या विमान दुर्घटनास्थळी पुन्हा एकदा शोधकार्याला सुरुवात. एनडीआरएफ आणि एनएसजी कडून विमानाचे अवशेष काढण्याचं काम सुरू. क्रॅश झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर याआधीच सापडला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला. डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ब्रिटिश उच्चायुक्तांची चर्चा. अहमदाबाद दुर्घटनेनंतर यूके भारतासोबत दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूके भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचे एक कारण असू शकतं. इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं. सुमित सबरवाल सोबत काम केलेले पायलट मनमथ राऊत्रे यांची प्रतिक्रिया. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये त्रुटी असल्याची शक्यता. बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो. एअर इंडियाच्या विमान अपघातामधून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार यांची प्रतिक्रिया. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल. विल्सन यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी. अहमदाबाद विमान अपघातामधील 8 प्रवाशांची डीएनएद्वारे ओळख पटली. 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून पूल रूममध्ये हलवले. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी सुरू. आतापर्यंत मृतांच्या 200हून अधिक नातेवाईकांच्या डीएनए चाचण्या पूर्ण. डॉक्टरांची माहिती तर मृतदेह पूर्ण जळाल्यानं ओळख पटवण्यात यश. अडचण. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाला द्यावे लागले डीएनए चाचणीसाठी नमुने. वडोदऱ्यामधल्या 26 वर्षीय भाविक महेश्वरीचा अहमदाबाद विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू. भाविकांचं काही दिवसांपूर्वीच झालं होतं कोर्ट मॅरेज. सुखी संसाराची स्वप्न पाहण्याआधीच भाविकचा दुर्दैवी अंत. अहमदाबाद विमान अपघातामध्ये केरळच्या रंजिता यांचा करुण अंत. रंजिता लंडनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. काही महत्वाच्या कामास्तव त्या भारतामध्ये आलेल्या होत्या. लंडनला परतत असताना रंजिता यांच्यावर काळाचा घाला. अहमदाबादमधील रॉजर ख्रिश्चन आणि रचना ख्रिश्चन या नवविवाहित जोडप्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू. वडिलांना परदेश वारी घडून आणण्याचा रॉजर यांचं स्वप्न राहिलं अपूर्ण. घरामधला कर्ता पुरुष गेल्यानं रॉजर यांच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर. विमान अपघातामध्ये सुरतमधील प्रसिद्ध डॉक्टर हितेश शहा आणि त्यांच्या पत्नी अमिता शहा यांचा दुर्दैवी मृत्यू. शहा दाम्पत्य लंडनमध्ये आपल्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होतं. लंडनमध्ये पोहोचण्या अगोदर शहा दाम्पत्यावर काळाचा घाला. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हरियाणामधील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत. अंजू शर्माची आदमी खिलौना है अशी शेवटची स्टेटस. अंजू शर्मा त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होत्या. अहमदाबादमधील दुर्घटनेमध्ये अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू. पटोलिया हे पत्नीच्या अस्थि विसर्जनासाठी भारतामध्ये आले होते. अर्जुन पटोलियांच्या पत्नी भारती यांचं 7 दिवसांपूर्वीच लंडनमध्ये झालं होतं निधन. गोरेगावमधील एकाच मुस्लिम कुटुंबातील 4 जणांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू. जावेद अली त्यांच्या आईला भेटण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. मात्र अपघातामध्ये जावेद अली त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू. लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्रींचा मृत्यू. महिनाभरापूर्वी उज्जैनमध्ये हिनल मिस्त्रींचा अपघात. उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानं हिनल मिस्त्री लंडनमध्ये पतीकडे जात होत्या. कालच्या विमान दुर्घटनेमध्ये हिनल मिस्त्रींचा दुर्दैवी मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेलच्या मैथिलीचा मृत्यू. मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत. सकाळी आईसोबत याच विमानातून शेवटचा संपर्क साधला होता. मैथिलीच्या मृत्यूनं पनवेलमधील न्हावा गावावर शोककळा. आग्र्यामधील लवानिया दाम्पत्याचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू. आग्र्यामधील नीरज आणि अपर्णा लंडन दौऱ्यावर जात होते. मूळचे आग्र्याचे लवानिया नोकरीनिमित्त गुजरातमध्ये राहत होते. विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता. विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू. लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट 10 मिनिटांनं चुकली. अपघातामधून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी मानले देवाचे आभार. अहमदाबाद विमान अपघातामध्ये इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू. इरफान पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरचा रहिवासी. इरफानचा मृतदेह लवकर मिळावा अशी कुटुंबियांची मागणी. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या तपासाला वेग. एनआयची टीम इतर यंत्रणांसोबत विमान दुर्घटनेच्या तपासामध्ये मदत करणार. अहमदाबाद दुर्घटनास्थळी एनआयची टीम दाखल. अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासामध्ये ब्रिटन सरकारची मदतीची तयारी. पंतप्रधानांसोबत ब्रिटिश हाय कमिशनची चर्चा. दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूकेही भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार. 52 ब्रिटिश नागरिकांचा विमान दुर्घटनेमध्ये. एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. तज्ज्ञांच्या हवाल्याने एका प्रमुख वृत्तपत्रामध्ये दावा.
सरकारनं पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. अहमदाबाद विमान दुर्घटनेवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विमान दुर्घटना विचारांच्या आणि समजण्याच्या पलीकडे टाटा समूहासाठी इतिहासामधील काळा दिवस. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर यांचं पत्र. इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावलं. पंतप्रधान मोदींची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत फोनवरून चर्चा. इस्रायल इराण युद्धावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावेत. भारताची भूमिका. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरक्ची यांच्यासोबत फोनवरून बातचीत. जयशंकर यांची अब्बास अरक्ची यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा. दादरच्या सेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी आढावा बैठक होणार. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची, अजून तो निर्णय घेतलेला नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुळेंचं मिश्किल उत्तर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता कुणासोबतही आघाडी करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा हा विचार असल्याची माहिती. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची माहिती. शरद पवारांकडे कुणी आलं तर ते स्वागतच करतील. कुणाकडे स्वतःहून जाण्या इतके शरद पवार लहान नाहीत. राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चांवर शेकापच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया. पवारसाहेब तत्वाला बांधतील, ते भाजपसोबत जाणार नाहीत. पवारसाहेब भाजपच्या समाज विघातक राजकारणाला पाठिंबा देणार नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती. मंत्री शंभूराज देसाईंचं सत्यजित पाटणकरांना प्रत्युत्तर. गद्दारी करून गुवाहाटीला का गेला असा प्रश्न पाटणकरांनी शंभूराज देसाईंना केला होता. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राची इच्छा. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार. सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक होणार. त्यानंतर बच्चू कडू निर्णय घेण्याची शक्यता. बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांचा फोन. मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडू यांच्याशी संवाद. आंदोलनाच्या 6व्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील आंदोलनामध्ये तोडगा निघण्याची शक्यता. कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल. कर्जमाफीच्या समितीमध्ये बच्चू कडूंना सहभागी करून घेतलं जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं बच्चू कडूंना फोनवरून आश्वासन. मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडूंच्या मागण्यांकडे लक्ष घालतायत. बच्चू कडू यांचं आंदोलन लवकरच संपेल. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या न त्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल. हर्षवर्धन सपकाळांची ट्विटमधून प्रतिक्रिया. सरकार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांची दखल घेत नाही. 15 जूनला आम्ही राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार. मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घाटकोपरमध्ये बॅनर. 1 सिटी 1 व्हॉइस 1 होप अशा आशयाचे बॅनर घाटकोपरमध्ये झळकले. आदित्य ठाकरेंचा लढा केवळ मी आणि माझा असा आहे. आदित्य ठाकरेंचा लढा मुंबईचा नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर टीका. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा लोगो बदलण्यात येणार. कृषी विभागाच्या लोगोमध्ये आता आधुनिक शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचाही सहभाग असणार. नव्या लोगोसाठी कृषी विभागाकडून स्पर्धेचं आयोजन. अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट. चिखलोलीमध्ये मेट्रो धावणार. कल्याण बदलापूर रस्त्यावरून मेट्रो लाईन टाकली जाणार. खासदार श्रीकांत शिंदेंची एमएमआरडीए सोबत आराखडा बैठक. जातनिहाय उपवर्गीकरणासाठी सरकार सकारात्मक. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती स्थापन. समितीचा अहवाल आल्यानंतर उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू होणार. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी. 5 विदेशी विद्यापीठांना आज इरादापत्र देणार. नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचं कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज होणार कार्यक्रम. मुंबईतील मध्य पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक. ब्लॉकमुळे लोकल मशीद सँडस रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर लोकल थांबणार नाही. मुंब्रा दुर्घटनेचा घटनाक्रम आणि घटनेची माहिती द्या. दुर्घटनेमधील प्रत्यक्षदर्शींना मध्य रेल्वेचं आवाहन. घटनेची तपासणीकरता रेल्वेकडून वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन. मुंबईच्या धरणांमधील राखीव पाणीसाठा 16 जूनपासून वापरला जाणार. मुंबई महापालिकेचा निर्णय. धरण क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस न पडल्यानं धरणामध्ये केवळ 9% पाणीसाठा. मुंबईतील बिडेडी चाळ पुनर्विकासाला गती. वरळीमधील 556 घरांचा ताबा येत्या 2 आठवड्यामध्ये मिळणार. नायगाव बिडेडी चाळीमधील 1938 घरांची कामं ही प्रगतीपथावर.
मुंबईतील विक्रोळी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत. लाल बहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या 615 मीटरच्या विक्रोळी पुलाचं काम पूर्ण. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उड्डाण पुलाचं काम. शाळेच्या शुल्कवाढीविरोधात एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरणार. 25% पालकांनी एकत्र येण्याची अट काढून टाकली. शुल्क नियमन कायद्यामधील सुधारणेबाबत नेमलेल्या समितीकडून शिफारस. मुरबाड मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. नदी किनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्व निश्चित करावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मुंबईमध्ये आरटीओकडून वाहनांवर कारवाई. आरटीओकडून वाहनांवर दंड आकारून कारवाई. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचे वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश. महावितरणकडून मुंबईमध्ये वीज वितरण करण्याचा निर्णय. महावितरणनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली. वीज आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. हॉटेलमध्ये शाकाहारी मांसाहारी वेगळे शिजवा, अन्यथा कारवाई केली जाणार. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांचे निर्देश. बेकायदा बांधकामांबाबत ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाचा इशारा. बेकायदा बांधकामं पाडून टाका, अन्यथा राज्य शासनाची नियंत्रणं आणावी लागेल. कोर्टाचा पालिकेला इशारा. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. तुकोबांच्या पालखीचं 18 तर ज्ञानोबांच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. दिंडीमधील वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, आरोग्य सेवांसह तंबूची तयारी पूर्ण. 11वी साडी कोट्याद्वारे 2 दिवसांमध्ये 33,716 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. राखीव कोट्यामधून विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार. पुण्यामध्ये अवजड वाहनांमुळे 15 दिवसांमध्ये 11 जणांचा मृत्यू. अपघात करणारी बहुतांश वाहनं बांधकाम व्यावसायिकांचे असल्याचे समोर. अवजड वाहनांवर कारवाई कधी करणार? नागरिकांचा प्रशासनाला सवाल. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणामध्ये 32 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद. पुणे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजणार. निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग. 2011ची जनगणना ग्राह्य धरली. नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार. रेल्वेचा नांदेड विभागामधील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार. या रेल्वेमुळे इतर गाड्यांवरचा ताण कमी होणार. नागपूरच्या भियापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा. 100 नातेवाईकांना विषबाधा झाल्याचं समोर. 32 रुग्णांवर उमरेडमध्ये उपचार सुरू. सर्वांची प्रकृती स्थिर. पाणी आणि लग्नातील जेवणाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले. नाशिकच्या सातपूरमधील विश्वासनगरमध्ये मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला. नीलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरांना बेड्या ठोकण्याचे नाशिक पोलिसांसमोर आव्हान. अहमदाबादमधील विमान अपघातानंतर डीजीसीएतील रिक्त पदांची चर्चा. डीजीसीएमध्ये 48 पदे रिक्त. विमान प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर. बँक प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची 27 जूनला बैठक. बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठ्याची अर्थमंत्री माहिती घेणार. निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी संवाद साधणार. देहरादूनमध्ये आयएमएची पासिंग आउट परेड. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 2025 स्प्रिंग टर्मची पासिंग आउट परेड पार पडली. सीबीआयचे देशभरामध्ये 10 ठिकाणी छापे. ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी 2 वर्षांपासून कारवाई सुरू. मुंबईतील माहीममध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. क्लाउड किचनमध्ये संध्याकाळी 6 वाजता सिलेंडरचा स्फोट. अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून 2 गट भिडले. एका तरुणाकडून माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ. माजी नगरसेविकेच्या समर्थकांकडून शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर हल्ला. माजी नगरसेविकेच्या घरावर सुद्धा दगडफेक. कल्याण पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फेरीवाल्यांची दादागिरी. कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला फेरीवाल्यांची धक्काबुक्की. महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण. मुंब्र्याच्या खान कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतीवर कारवाई. न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिकेकडून कारवाईला सुरुवात. कारवाई दरम्यान पालिकेचे आयुक्त सौरभ रावसाहेब उपस्थित. पिंपरी चिंचवड महापालिकेचे संकेतस्थळ सोमवारपर्यंत बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संकेतस्थळ बंद राहणार. मालमत्ता कर भरण्यासह इतर कामं 2 दिवस करता येणार नाही. पुढील 24 तासामध्ये कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रायगड आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईसह ठाण्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. राज्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार. हवामान विभागानं दिला इशारा. पिंपरी चिंचवडच्या पठारे मळा परिसरामध्ये ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनं बाहेर काढली. पुणे शहरामध्ये जोरदार पावसाच्या हजेरी. डेक्कन स्वारगेट भागाला जोरदार पावसानं झोडपलं. पुण्याच्या चाकण परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. पावसानं पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पुणे शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे आयबी शासकीय विश्रामगृहाच्या मैदानामध्ये पाणी साचलं.
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. दिवे घाटामध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी. डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावर. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. येवला शहरामधील सखल भागामध्ये साचलं पाणी. एका दुकानामध्ये पावसाचं पाणी शिरलं. सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तासगाव शहरामधला कापूर ओढा ओसंडून वाहू लागला. सांगलीच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण. राज्यात बंदी असलेल्या एसटीबीटी कापसाचे 5 लाख रुपयांचे बोगस बियाणं कृषी विभागानं केलं जप्त. गुजरातमधून खासगी वाहनानं बियाणं महाराष्ट्रामध्ये आणलं जात होतं. बोगस बियाणांची 300 बॅग जप्त.